विधानसभेत विश्वासदर्शक ठराव आवाजी मतदानाने मंजूर करण्यात आलाय। विधानसभा अध्यक्षांच्या निवडीनंतर विश्वासदर्शक ठरावही आता संमत झालाय। उदय सामंतांनी मांडलेला हा ठराव संमत झालाय। महाराष्ट्र आणि बेळगाव सीमेवर जो आपला मराठी बांधवांचा भाग आहे तो महाराष्ट्रामध्ये यावा यासाठी अनेक वर्ष लढाई सुरू आहे। महाराष्ट्र एकीकरण समितीने याच्यामध्ये पुढाकार घेतलेला आहे। पूर्वीपासून देखील त्यांचा पुढाकार होता, परंतु त्यांच्या एखाद्या संमेलनाला महाराष्ट्रातनं कुणीच जायचं नाही ही हिटलरशाही आणि ती काँग्रेस पक्षाची कायमस्वरूपी आजही चालू आहे। काल परवाच आमचं महाराष्ट्र एकीकरण समितीच्या काही मंडळींशी चर्चा करण्याचा आम्ही प्रयत्न केला। पुढच्या 3 ते 4 दिवसामध्ये मी स्वतः महाराष्ट्र एकीकरण समितीच्या सदस्यांची पदाधिकाऱ्यांची भेट घेणार आहे। तशा पद्धतीच्या सूचना देखील आम्हाला आमचे मुख्य नेते माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी केलेले आहेत। माझ्यासोबत माझे अजून 1-2 सहकारी असतील, ते शिंदे साहेब ज्यांची नावं सांगतील त्यांच्यासोबत आम्ही बेळगावमध्ये जाऊ। परंतु ही हिटलरशाही मराठी माणसाच्या बाबतीमध्ये तिथं जी काय होते ही योग्य नाही, त्याचा मी काल देखील निषेध केलेला आहे। शेवटी प्रत्येकाला लोकशाहीच्या माध्यमातून आपले विचार मांडण्याचा अधिकार आहे, विचार सांगण्याचा अधिकार आहे आणि जी लोक ईव्हीएम मध्ये इथे अडकून पडलेली आहेत त्यांच्याच विचाराचं सरकार आज कर्नाटकमध्ये आहे आणि कर्नाटकचं सरकार जे मराठी बांधवांवर आणि विशेषतः महाराष्ट्र एकीकरण समितीवर अन्याय करतंय हे अतिशय निंदनीय आहे। त्याच्यावर त्यांनी पहिला आवाज उठवला पाहिजे असं माझं मत आहे। सर, या प्रकरणात काँग्रेसची अशी भूमिका आहे, महाराष्ट्र काँग्रेसची अशी भूमिका आहे की सर्व पक्षाच्या नेत्यांनी टाहो फोडून काही उपयोग नाही, हा विषय केंद्रातला आहे। केंद्रातला जरी असला तरी केंद्र सरकारनं किंवा सन्माननीय सुप्रीम कोर्टानं महाराष्ट्रातल्या मराठी नेत्यांना यायला बंदी घाला असं कुठेही लिहिलेलं नाही। त्याच्यामुळं कर्नाटकच्या सरकारनं केलेलं हे कृत्य आहे आणि शेवटी भारतामध्ये कोणालाही जाण्याला येण्याला ही घटनेनं परवानगी दिलेली आहे, संविधानानं परवानगी दिलेली आहे आणि जी लोक लोकसभेमध्ये सांगत होते की संविधान बदलण्याचा प्रयत्न महायुतीचं सरकार आल्यानंतर करेल, यांचं वागणंच संविधानाच्या विरोधातलं आहे आणि म्हणून मला सांगायचं की केंद्र शासनानं कुठेही असं बंधन घातलेलं नाही महाराष्ट्रातल्या मराठी नेत्यांना बेळगावमध्ये जाऊ नये म्हणून। हे तिथल्या राज्य सरकारनं केलेलं कृत्य आहे। तुम्हाला वाटतं की केंद्रशासित प्रदेश हा बेळगाव व्हावा? याच्यामध्ये महाराष्ट्राच्या जनतेची आणि सीमा भागातल्या जनतेची प्रकर्षानं मागणी अशी आहे गेली कित्येक वर्षापासून की तो भाग महाराष्ट्रामध्ये आला पाहिजे आणि याच्या बाबतीतलं एक पिटिशन सुप्रीम कोर्टामध्ये चालू आहे। त्या सुप्रीम कोर्टामधल्या पिटिशनमध्ये देखील आम्ही मराठी बांधवांच्या बाजूनं सरकार म्हणून आहोत हे अनेक वेळा आम्ही सांगितलेलं आहे आणि म्हणून मला असं वाटतं की या संपूर्ण परिसरामध्ये काँग्रेसच्या तिथल्या सरकारनं जे पुन्हा एकदा अन्याय करण्याचं ठरवलेलं आहे त्या अन्यायाचा आम्ही जाहीरपणानं निषेध करू। महाविकास आघाडी जरी एकत्र असली तरी ठाकरे गटाचा बेळगाव संदर्भातला एक वेगळा विचार आहे।